गाडी जेवढं ॲव्हरेज देणार आहे तेवढंच देणार आहे. म्हणजे 90 लोक नेगेटिव्ह बोलले म्हणून तुमचं गाडीचं ॲव्हरेज कमी होणार आहे का? माणसाने तयार केलेली कॉन्सेप्ट आहे यश आणि अपयश. आपलं काम आहे काम करत राहणं, चांगल्या विचाराने करणं. आयुष्य एकदाच आहे. कोणी बघितलंय मागचा जन्म आणि पुढचा जन्म? एकदमच रॉ उदाहरण द्यायचं झालं, वस्तुस्थिती समजून न घेता आपण आभासी जगामध्ये जगतो. मुलींसाठी मला वाटतं की जेवढं मुलांमध्ये पोटेन्शियल आहे तेवढंच मुलींमध्ये पण पोटेन्शियल आहे. हे माइंडसेट घेऊन चाललो ना, तुमचे 50% जास्त प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सुटतील. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या बंधनातून बाहेर येऊन काहीतरी वेगळंच केलं पाहिजे ना. लोक काहीच म्हणत नाही आणि त्यांच्या म्हणण्याने काही फरकही पडत नाही. टॉप 1% वाले जे आहेत आणि बॉटम 1% वाले आहेत त्यांची बऱ्यापैकी मेंटॅलिटी सेम आहे की ते विचारच नाही करत. त्यांना जे योग्य वाटतं ते करतात. एकाचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो, एकाचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. आपल्या ब्रेनची जी सेटिंग झालेली आहे किंवा ब्रेनचं जे वायरिंग झालेलं आहे लहानपणापासून, आपण जसे जसे मोठे होत गेलो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कुठली फॅकल्टी चूज करायची किंवा कुठलं शिक्षण घ्यायचं, घर बांधताना घर कसं बांधलं पाहिजे, गाडी घेताना कुठली गाडी घ्यायची, लग्न करताना ते लग्न कसं केलं पाहिजे, किंवा मुलीला नोकरीला पाठवायचं आहे मग ते पाठवायचं का नाही, म्हणजे साधारणतः ह्या किंवा कपडे घेताना कपडे घालताना जी गोष्ट साधारणतः घरातले किंवा लोकांना दिसेल अशा गोष्टीत मला वाटतं आपण खूप विचार करतो की प्रत्येक गोष्ट लोक काय म्हणतील किंवा लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हा विचार डोक्यात ठेवून आपण कुठली गोष्ट करतो. मला असं वाटतं की हा माइंडसेटसुद्धा की प्रत्येक गोष्ट करताना लोकांचा विचार करून लोकांना चांगलं वाटलं पाहिजे किंवा लोकांना ते चांगलं दिसलं पाहिजे किंवा लोक चांगली त्या गोष्टीला म्हटली पाहिजेत, हा विचार ठेवून करतो आपण बऱ्यापैकी. जी लोक हा विचार करून जीवन जगतात त्या लोकांनी हा पहिला विचार काढून टाकला पाहिजे. तुम्ही काही करा, प्रत्येकजण आपलं मत म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्कलमध्ये, तुमच्या नेटवर्कमध्ये किंवा तुम्हाला जे ओळखतात किंवा तुम्ही ज्यांना ओळखता, लिमिटेड लोक आहेत पण ते आपल्याला वाटतं की खूप मोठं जग आहे. वस्तुस्थिती जर पाहिली तर आज जगामध्ये 750-800 कोटी लोक आहेत जगात. भारताची लोकसंख्या 140 कोटी 150 कोटीपर्यंत गेलेली आहे. त्यातली लोक आपल्याला किती ओळखतात? म्हणजे रिॲलिटी जर तशी चेक केली, त्यातल्या त्या दोन लोकांची तुलना केली की एक सामान्य कुटुंबातला आहे, रेग्युलर नातेवाईक आहेत, मित्रपरिवार लिमिटेड आहे, पण तो प्रत्येक गोष्टीत विचार करतो अरे लोक काय म्हणतील. किती लोक ओळखत असतील साधारणतः? मी जर समजा एखाद्या गावात राहतो आहे, त्या गावची लोकसंख्या 1000, 2000, 3000 असं धरा की गावात राहणारे एकमेकांना ओळखतात. नातेवाईक 100, 200, 500 नातेवाईक असतील, खूप मोठी फॅमिली असेल तर, बरोबर. म्हणजे तुमच्या वडिलांना 7 भाऊ आणि 6 बहिणी आणि 15 लोक आणि मग त्यांचा तो विस्तारलेला परिवार, असं जरा 500 नातेवाईक असतील. शाळा कॉलेज ह्या सगळ्या 10, 15, 20 वर्षातले मिळून तुमचे एक 5-50 मित्रपरिवार झाले असतील किंवा तुम्ही खूप मोठे भाई असाल तुमचे 500 लोक असतील तुमच्या ओळखीचे, बरोबर ना. असे मिळून कितीतरी 1000 लोक आपल्याला ओळखतात. तर एखाद्या सामान्य माणसाची गोष्ट सांगतो मी. एखादा माणूस खूप प्रतिष्ठित असेल, म्हणजे त्याला राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा तो एखाद्या क्षेत्रामध्ये तो किंवा त्याचे वडील किंवा त्याचे पूर्वज खूप मोठं काम केलेलं असेल, त्याच्यातून त्यांची समाजामध्ये ओळख असेल. असं धरा की एका सामान्य माणसाचं नेटवर्क किंवा त्याला ओळखणारी आणि तो ज्यांना ओळखतो उदाहरणार्थ 5000 लोक आहेत. दुसऱ्या उदाहरणामध्ये जो एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, मग तो राजकीय असेल, सामाजिक असेल, व्यावसायिक असेल, क्रीडा क्षेत्रातला असेल किंवा कुठल्याही क्षेत्रातला असेल, त्याला ओळखणारे लोक किती असतील? असं समजू 5 लाख लोक आहेत, खूपच 50 लाख लोक आहेत. किंवा असं झालं की एखादा पूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे, 12 कोटी लोकसंख्या आहे आज महाराष्ट्राची, तरी तुम्ही त्या कम्युनिटीचा विचार केला आणि जगाची लोकसंख्या किंवा देशाची लोकसंख्या विचार केला तर 1%, 2%, 5%, 10% पण नाही आहे. म्हणजे तरी आपण पूर्ण आयुष्य लोक काय म्हणतील किंवा लोकांना चांगलं वाटलं पाहिजे, लोक चांगले म्हणले पाहिजेत हा विचार करून जगतो. तुम्ही काही करा किंवा नका करू, ज्याला म्हणायचं आहे तो म्हणणारच आहे. काही लोक, फार कमी लोक चांगलं म्हणतील आणि जास्तीत जास्त लोक हे त्यातलं एखादी गोष्ट
चांगली कशी नाही त्यातली खोट ही काढतील बघून, बरोबर. याचा अर्थ ती नावं ठेवतील किंवा नेगेटिव्ह बोलतील. मग मला एक गोष्ट सांगा की ज्या गोष्टीमुळं तुमच्या आयुष्यात काहीच फरक पडणार नाही. एखादी तुम्ही उदाहरण घ्या की एखादी गाडी घेतली, तुमच्या ओळखीचे 100 लोक आहेत, त्यातले 10 लोक म्हणले नाही नाही खूप चांगलं झालं, किंवा तुम्हाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या किंवा चांगलं तुमच्याबद्दल त्याचा विचार केला, आनंद झाला त्यांना. 90 लोक नेगेटिव्ह विचार करणारे होते तुमच्या, म्हणजे अरे त्याला काय गरज होती का, पैसे नाहीत तरी कशाला गाडी घ्यायची, किंवा अरे ते दाखवायची गरज, त्याला तो गाडी तर आठवड्यातनं एकदा सुद्धा बाहेर काढणार नाही, लोकांना दाखवायसाठी घेतली. अहो की त्याला काय कळतं का, त्याच्या आईवडिलांची परिस्थिती काय, घर कसं, गाडी घेतली. जे लोक चांगले बोलले आणि जे लोक नेगेटिव्ह बोलले, त्या दोघांमुळे ना तुमच्या गाडीचा हप्ता कमी होणार आहे ना वाढणार आहे. हप्ता तुम्हालाच भरायचा आहे जर तुम्ही लोन करून घेतला असेल तर. गाडी जेवढं ॲव्हरेज देणार आहे तेवढंच देणार आहे. म्हणजे 90 लोक नेगेटिव्ह बोलले म्हणून तुमचं गाडीचं ॲव्हरेज कमी होणार आहे का? 10 किलोमीटर 15 किलोमीटर पर लिटर देणार असेल तर तेवढेच देणार आहे. किंवा 100तले 90 लोक तुम्हाला चांगले बोलून जरी गेले असतील तरी तुमचं ॲव्हरेज वाढणार आहे का, मायलेज वाढणार आहे का? महिन्याला जो गाडीचा खर्च आहे तो तुम्हालाच करायचा आहे, तेवढाच होणार आहे. त्याचा आनंद जरी त्याचा तुम्हाला मिळाला किंवा त्याचा फायदा जरी मिळाला तर तुम्हाला मिळणार आहे, आणि त्याचा तोटा जरी झाला तरी तुम्हाला मिळणार आहे. आणि हे एका गोष्टीत नाही, प्रत्येक गोष्टीत आहे. तुम्ही नोकरी करा, व्यवसाय करा, शिक्षण इंग्लिशमध्ये घ्या किंवा मराठीत घ्या किंवा हिंदीत घ्या किंवा देशात घ्या किंवा परदेशात जाऊन घ्या. तुम्ही 1 लाख रुपयाचा शर्ट घाला किंवा 1000 रुपयाचा शर्ट घाला, किंवा तुम्ही 5 स्टारमध्ये जाऊन कॉफी प्या किंवा टपरीवरती जाऊन चहा प्या, प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि तोटा ह्या दोन्ही गोष्टी तुम्हालाच आहेत. प्रत्येक गोष्ट जी करणार आहे ती तुम्ही करणार आहे आणि त्याचं रिटर्न पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तुम्हाला आहे. मग लोक काय म्हणतील किंवा कुणाला तुम्ही, म्हणजे लोकांना जर तुम्ही चांगलं वाटण्यासाठी प्रत्येक गोष्ट करत असाल तर एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण प्रत्येकाने. आणि वस्तुस्थिती समजून न घेता आपण आभासी जगामध्ये जगतो की बाबा नाही माझ्या घरामध्ये असाच विचार करत होते म्हणून मी पण तसाच करणार, किंवा आजूबाजूचे मी ज्या गावामध्ये राहतो, ज्या कम्युनिटीमध्ये राहतो, सगळे लोक तसा विचार करतात म्हणून मी पण तसंच करणार. पण कुणीतरी प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, तुम्हाला आयुष्यात तुमच्या कुटुंबातल्या लोकांनी जे आत्तापर्यंत केलं, मग शिक्षण असेल, व्यवसाय असेल किंवा इन्कम असेल तुमचा, त्याच्यापेक्षा अधिक किंवा चांगलं किंवा वेगळं तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीच्या बंधनातून बाहेर येऊन काहीतरी वेगळंच केलं पाहिजे ना. सेम गोष्ट केली तर त्याचा रिझल्ट सेम येणार. मग तुम्ही कंप्लेंट कशाला करता, अरे नाही आयुष्यभर मी कष्टातच काढले किंवा खूप कष्ट केले पण काहीच नाही मिळालं. पण ते आपण विचार करताना किंवा बोलताना आपण वेगळं केलं का इतरांपेक्षा? मित्रांबरोबर कंपॅरिझन करा, नातेवाईकांबरोबर करा, घरातल्या लोकांबरोबर करा, गावातल्या लोकांबरोबर करा, शहरातल्या लोकांबरोबर करा. वेगळं आपण काहीच नाही करवते. सिंपल गोष्ट आहे की तुम्ही आयुष्यात जे करताय, आणि एक गोष्ट ही प्रत्येकजण मान्य करेल, परमेश्वराने आपल्याला एवढी बुद्धिमत्ता दिलेली आहे की चांगलं आणि वाईट ह्या दोन गोष्टी प्रत्येकाला कळतात. जो शाळेत जाऊन शिकलेला आहे त्यालाही कळतात आणि ज्याचं शिक्षण नाही झालं त्यालाही कळतात. एखाद्याला कारण नसताना त्रास देणं हे वाईट आहे किंवा चुकीचं आहे हे सांगायची गरज नाही, मलाही माहिती आहे तुलाही माहिती आहे. मग चांगलं आणि वाईट हे प्रत्येकाला कळतं. आपण जर तुम्हाला माहिती असेल मी जी गोष्ट करतो ती चांगली करतो आहे तर कुणाचा विचार करायची काय गरज आहे? तुम्हाला एखाद्याने रोज शिव्या जरी दिल्या, तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो? मग ज्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात प्रॅक्टिकली काहीच फरक पडत नाही, त्या गोष्टीत आयुष्यातलं किती वेळ वायाला घालवतो आपण. आणि का? नाही अरे लोक काय म्हणतील मी जर असं केलं तर. लोकांच्या बोलण्याने काही तुमच्या आयुष्यात फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. शेवटी युअर लाईफ
इज रिझल्ट ऑफ युअर ओन वर्क ऑर युअर ओन डुईंग्स. तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ नका, घरच्यांनाही देऊ नका आणि बाहेरच्यांनाही देऊ नका. कितीतरी लोक मी पाहिलेली आहेत, अरे नाही त्यांनी असं करायला पाहिजे होतं, मग मला आज दिवस चांगले आले असते. तू का काय करत नाही? त्यांनी तुला जन्म दिला एवढं बाद झालं ना. तुला 2 हात आहेत, 2 पाय आहेत, एक मेंदू दिलाय, 2 डोळे आहेत, 2 कान आहेत. शेजारचा माणूस जो करू शकतो तोच तू करू शकतो ना. तुम्ही कितीही लोकांना चांगलं वाटेल हा उद्देश मनामध्ये ठेवून काही करायला जा, नावं ठेवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि हा त्या माणसाचा किंवा त्या लोकांचा प्रॉब्लेम नाही आहे, हा मनुष्य गुण आहे. आपल्याला आपलं चांगलं झालं किंवा आपल्या अतिशय जवळच्या माणसाचं चांगलं झालं की आनंद होतो, आणि दुसऱ्याचं चांगलं झालं जरी त्यांनी ते कष्टाने त्याच्या केलं असेल, तुझा आणि त्याचा काहीच संबंध नाही, तरी तुम्हाला दुःख होतं. मला एखाद्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले ह्याचा आनंद मला होतोच, पण त्या आनंदापेक्षा त्याला एवढे मार्क कसे पडले ह्याचं दुःख जास्त होतं मला. अरे पण तुझं दुखतंय काय? तुला चांगले मार्क पडलेत ह्याचा आनंद तुला झाला पाहिजे, त्याला चांगले मार्क पडले त्याचं दुःख तुला कशाला व्हायला पाहिजे? मग तुझी जळली नाही ना पाहिजे. म्हणजे माझा अनुभव सांगतो की म्हणजे कितीतरी गोष्टी आहेत. मी ज्यावेळेस ही कंपनी चालू केली 2014 साली, मी सुद्धा एका म्हणजे जरी कुटुंबाची प्रतिष्ठा फार समाजामध्ये असली तरी फायनान्शियल कंडिशनच्या अँगलने विचार केला तर मी सामान्य परिवारातूनच आलेलो आहे. म्हणजे म्हणजे माझ्या वडिलांची फायनान्शियल कंडिशन आम्ही जवळून पाहिलेली. पण ते दिसायला बाहेरून खूप सुंदर दिसतं, पण आतून कधीकधी आम्हाला शाळेची फी भरायला सुद्धा अडचण यायची, हे मी पाहिलेलं आहे. म्हणून मी 2014 साली कंपनी स्टार्ट केली. आता कंपनीचं बिझनेसचं स्वरूप असं आहे की आमचे सगळे कस्टमर्स US आणि युरोपमध्ये आहेत, बरोबर. त्यांच्याशी ज्यावेळेस कोऑर्डिनेट करायचं असेल त्यावेळेस आम्हाला रात्रीचं काम करावं लागतं. मी सुरुवातीचे 5-6 वर्ष दिवसा काम करून पण रात्रीचं काम केलं. जवळचे काही लोक होते ज्यांना बाबा माहिती होतं की मी असं असं करतोय. काय करायचे? अरे तो रात्रीचा कुठंतरी जातो कामाला, हे आपलं काम आहे का? किंवा काहीतरी करतोय उगाच आणि घरच्यांनाही फसवतोय, मी व्यवसाय करतोय, अमकं करतोय तमकं करतोय. रात्रीचं काम करणं कुठं चांगलं असतं का? किंवा त्याला चांगले मार्गाने म्हणतात का? म्हणजे ह्या गोष्टी मी सगळ्या ऐकत होतो. त्यांनी कधी डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही. मी जसं सांगितलं ना, मला तर वैयक्तिक कोणी माझ्याबद्दल काय विचार करतो, चांगलाही करत असेल किंवा वाईटही करत असेल, मला काहीच फरक पडत नाही. शेवटी तुमच्यावरती एखादा प्रसंग आला अडचणीचा, तुम्हीच त्याच्यातून स्वतःला बाहेर काढणार आहे. आणि तुमचे चांगले जरी दिवस आले तरी त्याचा पहिला फायदा हा तुम्हालाच होणार आहे. ठीक आहे, चांगले दिवस आल्यानंतर आपण 10 लोकांना मदत करतो, तो भाग वेगळा. पहिला फायदा कोणाला होतो? कोणी सांगणार नाही, पण पॉलिटिकली बोलायला गेलं की बाबा नाही आपण ते ठीक आहे सगळे करतात, पण फायदाही पहिला आपल्यालाच होतो. नुकसान किंवा अडचणीचा काळ आल्यावर नुकसानही आपल्यालाच होतं. आणि आज तेच लोक, म्हणजे जे लोक मला नावं ठेवत होते सुरुवातीच्या काळात, अरे नाही मी नाईट शिफ्ट म्हणजे रात्रीचं जाऊन काम करतो, आज तेच लोक भेटल्यानंतर असे बोलतात की जसं काही ह्यांचं म्हणजे 100, 200, 500 वर्षापासून एवढं प्रेम आहे यांचं की त्याच्यातून मला तर एकदम भारावून गेल्यासारखं होतं, नाही का. पोट भरल्यानंतर म्हणजे एवढं एखादं जेवण जास्त झालं आपल्याला की कसं आपण एकदम. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे. स्पेशली ज्यावेळेस एखाद्या सामान्य परिवारातनं मुलगा किंवा मुलगी काहीतरी वेगळं करायला जाते ना, त्यावेळेस त्यांना नावं ठेवणारे, त्यांच्यावरती शंका घेणारे, त्यांच्या बाबतीत त्यांच्यावरती जळणारे, ह्याची खूप संख्या ही असतेच असते.
पण त्या माणसाने किंवा त्या व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टींमुळे बिलकुल डिस्ट्रॅक्ट होता कामा नये. तुमचं एकदा ध्येय ठरलेलं आहे की बाबा एखाद्या सामान्य गरीब कुटुंबातली मुलगी आहे, मुलगा आहे, त्याचं ध्येय आहे की मला UPSCची एक्झाम द्यायची, MPSCची एक्झाम द्यायची आहे, मला IAS ऑफिसर व्हायचं आहे किंवा मला तहसीलदार प्रांत व्हायचं आहे. नावं ठेवणारे खूप येतील, अरे तुझे वडील किंवा तुझा बाप रोजाने कामाला जातो आहे, मग त्याला मदत करायची किंवा असं करायचं तसं करायचं, तू काय लावला आहे. किंवा एखाद्याचं ध्येय असेल की मला बाबा उद्या जाऊन एखाद्या क्रीडा क्षेत्रामध्ये काम करायचं आहे किंवा काही असेल, व्यवसाय करायचं आहे किंवा एखाद्याला चांगलं वक्ता व्हायचं आहे. तुम्हाला प्रत्येक पावलोपावली जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडचणी ही तुमच्या जवळचीच लोक तयार करणार. बाहेरच्या जगाला काही घेणं देणं नसतं. उलट जी लोक तुम्हाला ओळखत नाहीत ना, ती लोक कदाचित तुम्ही त्यांना सांगितलं तर चांगलं बोलतील तुम्हाला. जी लोक तुम्हाला ओळखतात, ज्याची काळजी आपल्याला सगळ्यात जास्त असते, ती लोकच तुम्हाला अडचणी जास्त निर्माण करतात. जसं मी सांगितलं ना, मला मार्क चांगले पडले ह्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा माझ्या शेजारच्याला मार्क चांगले कसे पडले ह्याचं दुःख मला जास्त होतं. आणि हा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा प्रॉब्लेम नाही, हा मनुष्य स्वभाव आहे. खूप कमी लोक हे फक्त म्हणजे पॉझिटिव्हली विचार करतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण केवळ समाजामध्ये समाजाच्या त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी, समाजाची खोटी वाहवा मिळवण्यासाठी आपण इतक्या गोष्टी चुकीच्या करतो की त्याचं नुकसान स्वतःलाच होतं. उदाहरणतः की सामान्य शेतकरी किंवा सामान्य गावातला माणूस असेल, केवळ माझ्या भावकीतल्या एका माणसाने लग्न जोरात केलं म्हणून मी सुद्धा कर्ज काढून लग्न जोरात करणार का नाही? मग ते लोक काय म्हणतील गावातले, अरे त्याने असं केलं मग तू, अरे पण त्याच्याकडे पैसे आहेत म्हणून त्याने केलं, तुझ्याकडे पैसे नसतील तर नको ना करू. 2 दिवस नाही लोक नावं ठेवली, तिसऱ्या दिवशी रेग्युलर होतं. आणि माणसाची सायकोलॉजी अशी असते की आपण झालेल्या गोष्टी पटकन विसरतो. एखादी घटना घडली ना, त्याची 2 दिवस 3 दिवस 5 दिवस चर्चा होते, घटना काय आहे त्याच्यावरती. तू महिन्याभराने त्याला विचारायला गेलं तर त्याच्या लक्षात पण नाही राहत. फक्त त्या खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण, आणि एक लक्षात प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे, आयुष्य एकदाच आहे. कोणी बघितलं आहे मागचा जन्म आणि पुढचा जन्म? जसं बालपण एकदाच आहे, शाळेतला अनुभव एकदाच आहे, तारुण्य एकदाच आहे. आयुष्य जर एकदा असेल तर तुम्ही लोकांसाठी का जगता? पहिलं स्वतःसाठी जागा, स्वतःच्या कुटुंबासाठी जागा, समाजासाठी जागा, देशासाठी जागा. किंवा प्रत्येक म्हणजे आज साध्या साध्या गोष्टी आहेत की एखाद्या चांगल्या थोडक्यात प्रतिष्ठित घरातली मुलगी असेल आणि तिने कष्टाने अभ्यास करून चांगलं शिक्षण किंवा चांगले गुण मिळवलेत किंवा चांगलं शिक्षण घेतलं आणि तिने जर इच्छा व्यक्त केली की नाही मला आता जॉब करायचा आहे, लग्नाच्या आधी मला जॉब करायचा आहे किंवा माझा स्वतःचा व्यवसाय करायच्या आधी मला अनुभव घ्यायचा आहे. आजही कितीतरी कुटुंब अशी आहेत की नाही, फक्त मुलगी आहे म्हणून कामाला जाऊन देत नाही. आणि बाहेर गप्पा मारायला बसले की अशा गप्पा मारतात, इतके सल्ले देतात लोकांना, पण स्वतःच्या घरात जर पाहिलं डुंकून तर परिस्थिती वेगळी आहे. केवळ ती मुलगी आहे म्हणून तिला जॉब करून नाही द्यायचा का? तर लोक म्हणतील अरे त्याच्या घरातली मुलगी कामाला जाते. अरे कामाला जाणं म्हणजे काय कमीपणा आहे का? की असा कुठं नियम आहे किंवा अशी कुठं घटना लिहिलेली कुठल्या देशाने की बाबा ज्याच्याकडे पैशाची कमतरता आहे त्यानेच कामाला जावं? काम करणं म्हणजे तुम्ही स्वतःच्या कलेला वाव देताय किंवा एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताय. घरात बसून काय करणार आहे? धुणे भांडी किंवा लग्न करून स्वयंपाक करणं, मुलं सांभाळणं, एवढंच करायचं का फक्त महिलांनी किंवा मुलींनी? पण प्रॉब्लेम काय आहे ना, आपण आपला एक म्हणजे जो फेक बार सेट केलेला आहे स्वतःची प्रतिष्ठा, अरे माझी ही लेवल आहे आणि मग मी काही केलं तर ह्याच्यावरतीच करणार, ह्याच्या खाली नाही येणार. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना अरे तुला व्यवसाय करायचा ना, टाक ना वडापावची गाडी टाक, त्याला कमीपणा वाटतो. अरे पण तो वडापाव, जो कितीतरी असे लोक आहेत की हातगाडीवरती वडापाव विकणारे,
म्हणजे 50,000 1 लाख महिन्याला कमवतात प्रॉफिट. कमी सांगितले मी, बरोबर ना? पण अरे पण तुझी फायनान्शियल कंडिशन चांगली आहे याचा अर्थ करायची इच्छा खूप आहे, पण त्याच्यामध्ये पण क्रायटेरिया नाही, हेच केलं ह्याच्यावरतीच करायचं, ह्याच्या खाली नाही करायचं. किंवा तुझी घरची परिस्थिती चांगली ही तुझं नशीब, तुझ्या आईवडिलांची पुण्याई किंवा आजोबा आजींची पुण्याई. पण तू काय केलं आहे, तुझं कर्तृत्व काय? म्हणून आणि त्याच्यामध्ये लाज काय बाळगायची? तू आज एखाद्या छोटा व्यवसाय करत असतील की ज्याला असं समजा की तुझ्या लेवलचा नाही येतो, पण तिथून सुरुवात कर, त्याचं रूपांतर तू एंटरप्राइजमध्ये कर ना. तुझी स्टोरी ज्यावेळेस तू त्या एंटरप्राइज लेवलला जाशील त्यावेळेस तुलाच अभिमान वाटेल, नाही अरे मी तिथून सुरुवात केली इथपर्यंत आलो. तू आज आपण जर म्हणायला लागलो नाही नाही माझी लेवल ही आहे, मी हे नाही करू शकत, तर मग तुला ऑप्शन कमी राहणार. आणि जे ऑप्शन राहतील ती करण्याची तुझी पात्रता नाही. तुला एकतर तेवढी अक्कल नाही, तुझ्याकडे तेवढे पैसे नाहीत, किंवा तुला त्या गोष्टी झेपणार नाहीत. मग राहिलं काय? बस आराम. कोणाला विचार, अरे काय करतो? काय नाही, चाललंय व्यवस्थित आहे, आराम करतो. तुम्ही लग्नामध्ये 1 लाख रुपयाचं जरी ताट ठेवलं ना, ज्यांना नावं ठेवायचे आहेत ना ते नावं ठेवूनच जाणार, जेवण भरपूर करणार पण नावच ठेवून जाणार. म्हणजे कसं होतं की तुम्ही चांगलं करताय किंवा तुम्ही काहीतरी वेगळं करताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळते हे अनेकांना बघवत नाही. परंतु अशा नेगेटिव्ह आणि चुकीच्या किंवा खोट्या वृत्तीच्या लोकांचा तुम्ही फार सिरियसली घेण्याचं गरज नाही. आणि तुमचा वेळ इतका मौल्यवान आहे, अशा फालतू गोष्टींकडे लक्ष देताच कशाल तुम्ही? अरे नाही नाही त्यांनी असं म्हटलं म्हणून माझा मी दिवस पूर्ण खराब करायचा, किंवा माझ्या घरच्यांनाच मी शिव्या द्यायच्या, किंवा तो अरे पण तू दुसऱ्याचं काय, हां ठीक आहे तू स्वतःच्या निर्णयावरती राग व्यक्त कर, पण जी गोष्ट तुझ्या हातात नाही आहे किंवा जी गोष्ट खोटी आहे पण त्याचं समाधान करण्यासाठी तो व्यक्ती तुझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवतोय, तर त्याला आनंद मिळू दे ना, तू कशाला डिस्टर्ब होतो? तुमचं एकमेव माणसाकडं जर संपत्ती असेल तर ती त्याची वैयक्तिक बुद्धिमत्ता आहे, त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण होत नाही. तुमचा जर कशातच लॉस होत नाही तर तुम्हाला त्याला महत्त्व द्यायची गरज काय किंवा त्या गोष्टीचा विचार करायची गरज काय? आणि एक तसं बारकाईने विचार केला, आयुष्य एकदाच आहे, बरोबर ना? असं धरा सरासरी प्रत्येकाला वाटतं की मी 90-100 वर्ष जगावं, कुणी जगतं नाही जगत तो भाग वेगळा आहे. 24 तासातले सरासरी आपण 8 तास झोपतो, 30-33% झाला ना. त्याच्यानंतर किती वेळ आपल्याला कामात, म्हणजे साधारणतः एखादा व्यक्ती जॉब करत असेल, व्यवसाय करत असेल, किंवा एखादा व्यक्ती काहीच करत नसेल पण तो फोनमध्ये वेळ घालवतो, 7-8 तास गेले त्याच्यामध्ये. मग राहिले किती 7-8 तास? त्याच्यात तुमचं जेवण, बाकीच्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आयुष्यातला जर 30% वेळ झोपण्यात जातोय आपला, ती नॅचरली गरज आहे बॉडीची. म्हणजे तुम्ही जर उदाहरणार्थ 70 वर्ष जगला तर तुमचे 21 वर्ष झोपण्यात जातात ते. मग राहिले किती? 50-51. त्याच्यात तुमचं बालपण, शाळा, कॉलेज, मित्र मैत्रीण, लग्न, मुलं, एवढा कमी वेळ आहे आपल्याकडं. तरी आपण असल्या फालतू गोष्टींकडं, फालतू म्हणण्यापेक्षा मला वाटतं की ज्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात प्रॅक्टिकल काहीच फरक पडत नाही अशा गोष्टींकडे तुम्ही त्या गोष्टींचा विचार करून स्वतःचा वेळ कशाला आयुष्य व्हायला घालवताय? नाहीतर प्रत्येक वेळेस तुम्हाला निराशा आणि दुःखच येणार आहे. चालत तुम्ही एखाद्या मार्गावर निघालाय ना की लोक तुम्हाला काही म्हणजे टोमणे मारतील, शिव्या देतील. एक लक्षात ठेवा, यश मिळालं ना तर तीच लोक तुमची वाहवा करायला येणार आहेत, किंवा अरे तो माझा असा आहे, तो माझ्या अमक्याचा अमका आहे, किंवा आम्ही फार जवळचे मित्र, आम्ही एकत्र बसायचो एका टेबलावर, आणि तुमचं नुकसान झालं किंवा तुम्हाला अपयश आलं ना तीच लोक तुम्हाला नावं ठेवणार आहे. पण दोन्ही म्हणजे इन्सिडेंट्समध्ये शेवटी यश की अपयश
हे आपल्या प्रयत्नांवरती आहे, पण काही प्रमाणात आपल्या हातामध्ये पण नाही. आपल्या हातात काय आहे? काम करणं, कष्ट करणं, प्रामाणिकपणे करणं, चांगला विचार ठेवून करणं. जे होईल ते होईल ना. शेवटी तुम्हाला एक दिवस डोळे मिटायचे, जायचं आहे. 1000 कोटी किंवा 1,00,000 कोटीची संपत्ती असणारा सुद्धा जाणार आहे आणि काही नसणारा सुद्धा जाणार आहे. एक प्रत्येकाने लक्षात ठेवा. येताना पण ज्यावेळेस मी आलो, माझा जन्म झाला, त्यावेळेस मी नागडा आलो. नाही, ही सत्य आहे. हसायला जरी येत असेल ना, माझ्या अंगावरती कपडे होते, गुची, प्राडा, लुई विटॉन तर सोडा हो, साधं फडकं सुद्धा नव्हतं. आणि ज्यावेळेस जाणार आहे ना, त्यावेळेस सुद्धा फक्त आपल्या मराठी संस्कृतीमध्ये एक पांढरे कपडे आणून घालतात, बस. ओके. कशाचं, म्हणजे कशाचं तुम्ही काळजी कशाची करता? यश, अपयश, हे सगळ्या आपण माणसाने तयार केलेली कॉन्सेप्ट आहे. यश आणि अपयश. आपलं काम आहे काम करत राहणं, चांगल्या विचाराने करणं. शक्य होईल तेवढे लोकांना मदत करा, टोमणे द्यायचे टाळा, किंवा एखाद्याचं चांगलं होत असेल तर आपल्याला बघवत जरी नसेल तर दुसरीकडे बघा. कशाला तुमचा तरी वेळ व्हायला घालवता आणि तुमचा BP वरती खाली करता? अरे नाही नाही नाही, त्याला कसं काय मिळालं यश? आणि ज्या दिवशी तुम्ही हळूहळू स्वतःला ह्या विचाराकडे घेऊन जाल की मला चांगलं वाईट कळतं, चांगल्या विचाराने मी माझं काम करतो आहे, मग मी नोकरी करत असू किंवा एखाद्या साफसफाईचं काम करत असू, खूप मोठा व्यवसाय करतो, मी चांगल्या विचारानं करतो आहे, मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, मग माझ्या समाजासाठी आणि देशासाठी करतो आहे. कोणाचाही विचार करू नका. उलट जी लोक तुमची निंदा करतात अशा लोकांचा सहवाससुद्धा असला पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. एखादा म्हणला नाही हे तुझं काम नाही, तू करू शकत नाही, त्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली पाहिजे. नाही, मी करून दाखवेल. आणि हे माइंडसेट घेऊन चाललो ना, तुमचे 50% जास्त प्रॉब्लेम ऑटोमॅटिक सुटतील. अरे कितीतरी आपण खूप म्हणजे पुढारलेल्या गप्पा मारतो, पण घरातल्या मुलीला जर जॉबला पाठवायची वेळ आली ना, तिथे तुमची म्हणजे मानसिकता लक्षात येते. आणि कितीतरी गोष्टी आहेत म्हणजे व्यसनाच्या बाबतीत. आपण आजही एवढं म्हणजे पुरुषांनी डॉमिनेट केलेली इंडस्ट्री असल्यासारखं वागतो. कितीतरी क्रायटेरिया असेल की पुरुषांनी केल्या तर चांगल्या, पण महिलांनी केलेल्या चांगल्या नाहीत. का? ती केवळ मुलगी आहे. म्हणजे प्रत्येक वेळी आपण ठीक आहे, अंडरस्टँडेबल की बाबा मुलगी असल्यानंतर काळजी जास्त असते किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्याच्यामध्ये. व्यसन पुरुषांनी केलेलं चांगलं, तेच व्यसन जर तुमच्या बायकोने किंवा घरातल्या महिलेने केलं, तुम्हाला चालेल का? म्हणजे एकदमच रॉ उदाहरण द्यायचं झालं तर आता किती लोक आपल्याला माहिती आहेत की लोक म्हणजे ग्रामीण भागामध्ये लोक तंबाखू खातात. एक काळ तर असा येतो, सुरुवातीला लपून लपून खातो माणूस, जसा जसा मोठा होतो तसा हळूहळू मग ते 4 लोकांमध्ये खातो, हळूहळू मग ते घरीही कळतं आणि रेग्युलर होऊन जातं. एक साधा प्रश्न आहे, जो माणूस रोज तंबाखू खातो, तंबाखू वाईट आहे ह्याच्याबद्दल डिबेट होऊ शकत नाही, तो भाग वेगळा आहे. सांगायचा प्रयत्न आहे, जो माणूस तंबाखू खातो ठीक आहे, त्यालाही माहिती असेल चुकीचं आहे, पण त्याला कदाचित त्यातून आनंद मिळत असेल. तीच तंबाखू त्याच्या बायकोने रोज खाल्ली तर त्याला चालेल का? रोज भांडणं होतील घरात. आणि मग आपण काय म्हणणार, तुला कळतं का, बायकांनी असं करायचं असतं का, तुला अक्कल आहे का, शिस्त आहे का, हेच संस्कार झालेत का तुझ्यावर? घरातला एखादा व्यक्ती आहे की जो असं धरा की आठवड्याला आनंदासाठी दारू पितो, आठवड्यातून एकदा महिलेने पण त्याच घरातल्या महिलेने रोज दारू पिले तर चालेल का? विचारा पुरुषाला. माझं काय मत आहे की मला जर एखादी गोष्ट चालत असेल तर दुसऱ्याला पण चालली पाहिजे. मी तंबाखू खाल्लेली चालती, मी रात्रभर कुठेही बाहेर गेलो तर चालतो, मी आठवड्यातनं एकदा, महिन्यातनं एकदा किंवा रोज दारू पिलेली चालती. तेच आपल्या घरातल्या महिलेने केली, मुलीने केली तर नाही चालणार, मला राग येणार, माझा इगो हर्ट होणार. असं का? कुठल्या कॉन्स्टिट्यूशनने लिहिलं आहे की ह्या गोष्टी फक्त पुरुषांनीच करायच्या असतात आणि महिलांनी केल्या तर? हे तुमचं समाज आहे ना, म्हणजे दॅट इज मेल डॉमिनेटिंग. फाईन, प्रत्येक
आज आपण इक्वॅलिटी आणि ह्या गोष्टीचा विषय नाही आहे, परंतु हा विचार ठेवून चाला ना. आपण फार गप्पा मारतो, आपण फार पुढे गेलो, फार प्रगती झाली, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. आजही ग्रामीण भागामध्ये 5% कमी महिला काम करतात. शहरांमध्ये तरी त्याची संख्या 30-40% 25% आहे. ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती आहे? 5%सुद्धा महिला आज काम करत नाही आहेत. त्यांची इच्छा नसेल. कितीतरी मुली आपण ज्यावेळेस घरात मुलगी होते किंवा मुलगी असते, आईवडील किती जीव लावतात, तिला पाहिजे ते शिक्षण झालं पाहिजे. काय करतो आपण? तिचं शिक्षण झाल्यावर नाही आता लग्न करून टाका आणि मग ती सासरे गेल्यानंतर बघेल. अरे पण महिला असेल किंवा पुरुष असेल, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाची एक स्वप्न असतात. प्रत्येकाला एक आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचं असतं. आपलं काम काय आहे की कंट्रोलच्या बाहेर किंवा चुकीच्या मार्गाला लागू नये एवढंच ठेवा ना. किंवा A to Z तुम्ही तुमचे नियम सेट करता. ऑलरेडी तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच केलेलं नाही, तुमची बायकोसुद्धा तुमचं ऐकत नाही, पण तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळे रूल सेट करणार. इन जनरल टॉपिक खूप लोक विचारतात, अहो मी अशा प्रॉब्लेममध्ये मला काहीतरी मदत करा, किंवा मी खूप प्रयत्न करतोय होत नाही, खूप मेहनत केली. अरे पण तुम्ही तुमचा विचार बदला पाहिला. आजही प्रत्येकाने स्वतःला विचारलं पाहिजे की बाबा मी प्रत्येक गोष्ट जी करतो ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, किती गोष्टी स्वतःला जी योग्य आहे ती करतो आणि जी लोकांना योग्य वाटेल अशी करतो. 10 मधल्या 9 गोष्टी जर तुम्ही लोक काय म्हणतील किंवा लोकांना जी चांगली वाटेल तर करायला गेला तर तुमचं अडचणी किंवा तुमचा पराभव किंवा तुम्हाला नैराश्य येणं निश्चित आहे. आपण ज्यांना आदर्श मानतो त्या लोकांनी काय केले एकदा बघा ना. त्यांना जे योग्य वाटतं तेच करतात. ते त्यावेळेस तुमचा विचार नाही करत. मुलींसाठी आणि विशेषतः अशा मुलींसाठी की ज्या आजही जुन्या कल्चरच्या बंधनात आहेत, परंतु इतर मुलींकडे बघून त्यांनासुद्धा आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या मेहनतीवरती, स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःचं आयुष्य त्यांना घडवायचं आहे, परंतु मर्यादा आहेत. कल्चरल असेल, कौटुंबिक असेल, अशा मुलींसाठी माझं एक मत आहे की ठीक आहे, बंधनं आहेत, मर्यादा आहेत, परंतु तुम्ही कम्युनिकेट करायचं सोडू नका. तुमच्या आणि ती एक तुमचं स्किल आहे, स्ट्रेंथ आहे आयुष्यामध्ये. तुम्हाला जे पाहिजे ते समोरच्याला पटवून देता आलं पाहिजे. आणि हे मला का करायचं आहे किंवा हे माझ्या का फायद्याचं आहे हे पटवून द्या ना. आईवडिलांना असेल किंवा ज्यांचं बंधन असेल त्यांना. जॉबमध्ये असाल कदाचित, किंवा तुम्हाला एखादी पोस्ट पाहिजे किंवा एखाद्या नवीन डिपार्टमेंटमध्ये काम करायचं आहे, बट जस्ट बिकॉज यू आर फिमेल यू आर नॉट गेटिंग दॅट ऑपॉर्च्युनिटी. ती संधी तुम्हाला फक्त तुम्ही एक महिला किंवा स्त्री असल्यामुळे मिळत नाही कामामध्ये. तुमच्या मॅनेजर किंवा जे कोणी असतील त्यांना पण पटवून द्यायची तुमची स्किल असली पाहिजे की बाबा तुम्ही हे का करू शकता किंवा त्यांना त्याच्यातून काय फायदा होईल, त्याचा रिझल्ट तुम्ही आउटपुट कसं जास्त देऊ शकता. शिक्षणाच्या बाबतीत असेल, नोकरीच्या बाबतीत असेल, व्यवसायाच्या बाबतीत असेल, लग्नाच्या बाबतीत असेल. केवळ मुलीचं वय 20 झालं म्हणून आता लग्न करून टाका म्हणजे याचा अर्थ काय? मग त्यांना तुम्ही शिकवता तरी कशाला? केवळ त्यांना त्यांच्या मुलांना शिकवता आलं पाहिजे म्हणून, घरी क्लासेस घेता आले पाहिजे म्हणून? एखादी मुलगी आयुष्याचे 20 वर्ष रात्रंदिवस म्हणजे प्रामाणिकपणे मेहनत करून, मुलांपेक्षा मुली जास्त सिरियस आहेत हे काही सांगायची गरज नाही अभ्यासाच्या बाबतीत. मग त्या एवढ्या सिरियसनेसने अभ्यास करतात, शिकतात, चांगले मार्क पडतात किंवा नवीन स्किल शिकतात. त्याचं काय किती टक्के मुलींचा तसं होतं? लग्न करून द्या आणि मग लग्न झाले की त्यांचं ते बघतील. म्हणजे तुम्ही फक्त आपली जबाबदारी ढकलताय. पण केवळ मुलगी आहे तर द्या ना, तिलासुद्धा टाईम द्या. तिला काय करायचं आहे, जॉब. आणि तुम्ही ॲज अ पेरेंट्स किंवा घरचे किंवा त्यांना मार्गदर्शन करा की बाबा एखाद्या मुलीने विचार मांडला की मला अमुक फील्डमध्ये शिक्षण घ्यायचं आहे, लगेच आपण विरोध करू नका. त्यांचा विचार चुकीचा असेल तर पेरेंट्स म्हणून किंवा एक वयाने आणि अनुभवाने थोडे मोठे म्हणून त्यांना तुम्ही गाईड करा की ठीक आहे बाबा तुला घ्यायचं ना घे, पण हे नको, दुसरं कर आणि त्याचं कारण द्या, हे का कर.
त्याचा तुला फायदा कसा होईल. किंवा केवळ फक्त आता शिक्षण पूर्ण झालं, लगेच लग्न करायचं आहे, काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय लोक नावं ठेवतील तुमच्या घरातली मुलगी कामाला गेली तर. ती कामाला गेली तर तिला एक्सपोजर मिळेल, 4 लोकांमध्ये उठायचं बसायचं, लोक कसे व्यवहार करतात ते शिकायला मिळेल. स्वतःच्या पायावरती ती स्वतःचा इन्कम तयार करेल. स्वतःचा इन्कम झाल्यानंतर उलट तिला जी रिस्पेक्ट नंतर तिला तिच्या सासरी मिळेल ना, ती आत्ता मिळणार नाही किंवा अशा परिस्थितीत मिळणार नाही. म्हणून मुलींनाही हे सांगणं आहे की तुम्हाला ज्या गोष्टी करायच्यात, तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत, त्या तुम्ही केवळ बाबा घरातल्यांचा किंवा इतर लोकांचा विरोध आहे किंवा परत लोक काय म्हणतील म्हणून ते दाबून नका ठेवू. समोरच्याला तुम्ही कम्युनिकेट करा की बाबा हे तुम्हाला काय करायचं आहे. मग ते सिम्पल असेल, शिक्षण, जॉब, व्यवसाय, इतर काही पण. आणि एकदा नाही, दोनदा नाही, कधीतरी मान्य करतील ना ते. शेवटी ती जिद्द आहे. आपण काय म्हणतो की यश कशामुळे मिळतं, शेवटी ती जिद्द आहे. एकदा तुमचा पराभव झाला किंवा एकदा अपयश आलं, दुसऱ्यांदा आलं, तिसऱ्यांदा आलं, चौथ्यांदा यश येईल. जी आज विचार कर, इंडियन क्रिकेट टीममध्ये आज 11 लोक खेळतात किंवा एक्स्ट्राज धरून 15 लोक खेळतात, 14 लोक खेळतात. ते काय एका दिवसात आले का इथपर्यंत? प्रत्येकजण आलाच ना, प्रत्येकाला अडचणी आली, फेल झाला आहे, लागलं आहे, पैसे नव्हते, अडचणी आहेत, घरच्यांचं प्रेशर होतं, अमुक अमुक काही पण. शेवटी जिद्द आहे ती. विचार चांगला ठेवा. केवळ तुम्हाला घरच्यांनी सूट दिली किंवा घरच्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला त्याचा गैरफायदा घेऊ नका. आणि गैरफायदा जरी घेतला तेवढ्यापुरतं तुमच्या घरच्यांना वाईट वाटेल. नुकसान कोणाला आहे? तुम्हालाच आहे ना. चुकीच्या मार्गाने जो जातो, जो चुकीचं काम करतो, आपल्याला वाटतं की नाही मी एखाद्याला फसवतो आहे किंवा घरच्यांनी माझा विश्वास ठेवला पण मी इकडे येऊन काहीतरी वेगळं करतो आहे किंवा करते आहे. तुम्हाला कदाचित आज वाटत असेल की मी जास्त हुशार आहे किंवा त्यांना काही समजत नाही आहे, पण लाँग टर्म नुकसान कोणाचं आहे? त्यांना 2 दिवस वाईट वाटेल, ते त्यांचं आयुष्य जगणारच आहेत, तुमच्यावरती ते डिपेंड नाही आहेत, पण कदाचित तुम्हाला परत त्यांच्यावरती डिपेंड व्हायची वेळ येईल. सगळं करा. काय होतं, आपण एक बायफर्गेशन केलेलं आहे, नाही हे वाईट हे चांगलं, एवढी व्यसनं वाईट, एवढी व्यसनं चांगली, किंवा एवढे व्यसनं वाईट आणि ह्या गोष्टी चांगल्या. आयुष्य एकदाच आहे ना, ठीक आहे ना, तुम्ही सगळं करा. माझं उलटं मत आहे. आता ह्याच्यावरती कोण काय म्हणेल मला काही फरक नाही पडत. तुम्ही सगळ्या गोष्टी करा, पण जी गोष्ट तुम्हाला हानिकारक आहे किंवा चुकीची आहे ती कमी करा. जी गोष्ट तुमच्या फायद्याची आहे किंवा तुम्हाला त्याच्यातनं बेनिफिटच होईल, तुमचं काम होईल किंवा तुमची जी उद्दिष्ट आहेत ती पूर्ण होतील, त्या जास्त करा. हे निसर्गाचा नियम आहे किंवा निसर्ग असा आहे की कुठलीही गोष्ट करा, मर्यादित करा. फक्त ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्याच्यामुळे ज्या गोष्टी केल्यामुळे तुमचं नुकसान होईल, मग ते शारीरिक नुकसान होईल, मानसिक नुकसान होईल, आर्थिक नुकसान होईल किंवा इतर होईल, त्या गोष्टी कमी करायचा प्रयत्न करा. कारण तुम्हाला माहिती आहे चांगली काय वाईट काय, आणि ज्या गोष्टींमुळे तुम्हाला बेनिफिट आहे, मग तुम्हाला आर्थिक फायदा होईल किंवा तुमचं कामात तुम्हाला यश मिळेल, व्यवसायात यश मिळेल, काही होईल, त्या गोष्टी जास्त करा. आणि एकदाच आहे ना आयुष्य, सगळं ट्राय करा, पण मग त्याच्यामध्ये ठरवा. नाही तर फक्त ज्या गोष्टींमुळे नुकसान किंवा शॉर्ट टर्म बेनिफिट, म्हणजे जसं दारू पिल्यामुळे अरे चांगलं वाटतं, अरे पण त्याचं नुकसान लाँग टर्म जास्त आहे. आणि ते बघायचं असेल तर ज्याची लिव्हर खराब झाली, जो हॉस्पिटलमध्ये ICUत पडला आहे, त्याला जाऊन भेटून एकदा, मग कळेल ते किती वाईट आहे. फक्त आपलं समज काय की नाही ह्या एवढ्याच गोष्टी चांगल्या आहेत. अरे जेवढं तंबाखू खाणं, सिगरेट पिणं, गुटखा खाणं, दारू पिणं, ह्याच्यामुळे जेवढं नुकसान आहे माणसाला, तेवढंच गोड पदार्थ रोज खाणं, रोज शिव्या देणं, घरातल्या लोकांना किंवा बायकोला मारणं, लोकांचं नुकसान करणं, गरिबांना त्रास देणं, खून करणं, ह्या गोष्टीसुद्धा तितक्याच वाईट आहेत ना. किंवा एखादा आपण म्हणतो की व्यायाम करणं चांगलं आहे. 24 तास व्यायाम केल्यावर काय होईल? 24 तास काय, कंटिन्यू 3-4 तास व्यायाम करा, चक्कर येऊन पडाल तुम्ही. चांगला आहे ना व्यायाम, मग याचा अर्थ काय तुम्ही 24 तास केलं पाहिजे? किंवा तुम्ही अन्न
म्हणजे जेवण ज्यावेळेस आपण करतो, का बरं आपण 2 टाईम किंवा 3 टाईमच करतो? सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सारखं ताटावरच का नाही बसत? म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक गोष्टीला एक लिमिट आहे. चांगल्या गोष्टी जास्त करा, ज्या वाईट गोष्टी ते कमी करा. म्हणून अगेन मुलींसाठी मला वाटतं की जेवढं मुलांमध्ये पोटेन्शियल आहे तेवढंच मुलींमध्ये पण पोटेन्शियल आहे. आपण आजपर्यंत त्यांना अंडर एस्टिमेट केले. फक्त का तर फिजिकली पुरुषांपेक्षा त्या वीक आहेत काही ठिकाणी. म्हणजे आज तसं पाहिलं तर काही ठिकाणी तिथे पण मुली खूप पुढे आहेत. पण मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने स्वतःचं आयुष्य हे तुमच्या आईवडिलांच्या सल्ल्याने असेल किंवा घरातल्या लोकांच्या सल्ल्याने असेल, पण स्वतःचं आयुष्य स्वतः निर्माण करण्यावरती फोकस ठेवा. केवळ आपलं आयुष्य दुसऱ्यांवरतीच अवलंबून आहे हे आयुष्य असा विचार करणं सोडून द्या. ते मग तुमचे आईवडिलांच्या जीवावरती असेल किंवा नंतर नवऱ्याच्या जीवावरती असेल. आणि कोणी सांगितले की तुम्ही म्हणजे तुम्हाला फक्त लग्न झाल्यानंतर मुलांना मोठं करण्यातच आयुष्य घालवायचं आहे? काम करून नाही करू शकत का? काम करून एखाद्या माणसाला कामाला ठेवा. हजारो लोक करतात ना आज. जे श्रीमंत लोक आहेत ते काय करतात? का फक्त श्रीमंत लोकांच्याच घरातल्या महिलांनी काम करून पुढे जायचं का किंवा त्यांचं आयुष्य जगायचं? मध्यमवर्गीय गरिबांनी का नाही करायचं? त्याच्यासाठी पहिला घरातल्या लोकांनी विचार बदलला पाहिजे. आपल्या मुलींवरती पण विश्वास ठेवा. आणि मुलींनी किंवा मुलांनी आपल्या घरातल्या लोकांनी जर विश्वास ठेवला असेल तर त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेऊन तुम्हाला जे आयुष्यात करायचं ते करा ना. लोक काहीच म्हणत नाही आणि त्यांच्या म्हणण्याने काही फरकही पडत नाही.